म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी मृणाल दुसानीस तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता आपण आलो कांदिवलीमध्ये. नमस्कार. नमस्कार. काकू, तुमची ओळख आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करून द्या. माझं नाव सुनीता राणे. सुनीता राणे. काय करता काकू तुम्ही? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुम्ही मूळच्या कुठल्या? माझं माहेरचं गाव सावंतवाडी आहे आणि इकडचं देवगड. देवगड? आचरा गाव हे देवगड जवळ. तुमच्या घरी कसं वातावरण, म्हणजे फॅमिली कशी? जॉईंट फॅमिली की कसं? जॉईंट फॅमिलीच होती. आम्ही नंतर मग दिराचं लग्न झाल्यावर मग आम्हाला पोलीस क्वार्टर्स मध्ये रूम मिळाली तेव्हा आम्ही तिकडे आलो महाराजला. सासरचं. पण माहेरी कसं होतं? माहेरी आम्ही बहिणीच होतो, फक्त 5 बहिणी. 5 बहिणी. हा, आई वगैरे लहानपणीच गेली होती. मग स्वयंपाकाचं तुम्ही कसं शिकलात? काय जास्त त्याचं काय झालं, माझ्या 2 बहिणी मोठ्या जॉब करत होत्या आणि माझ्यावरच जास्ती जबाबदारी आली जेवण करायची वगैरे. तेव्हापासून मला ती सवयच झाली स्वयंपाक करायची. बरं. आणि मग आता ह्या घरात कोण कोण असतं? ह्या घरात मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि 2 नाती. हो, मी आता मगाशी एक फोटो बघितला एका पोलिसी वेशातल्या. तर ते कोण? काकाच आहेत? हो, काकाच आहेत. मग कुठे आहेत काका? सर्व्हिसला? नाही, आता रिटायर झाले. 2 वर्ष झाली. आता रिटायर्ड झालेत. मग थोडस आता आपण मागे जाऊया. मला सांगा, कसं होतं तेव्हाचं वातावरण? काका किती, म्हणजे काय म्हणून होते पोलीस दलात? हवालदार होते. हवालदार होते. आणि मग त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा फार? हो, ड्युटी असायची म्हणजे नेहमी. कुठे होते सर्व्हिसला? कुठल्या ठिकाणी? सध्या म्हणजे रिटायर झाले तेव्हा कांदिवली पोलीस स्टेशनला होते. कांदिवली पोलीस स्टेशन चेंज व्हायचं ना 5-5 वर्षांनी. हो, मग त्यांच्या तब्येतीची तुम्हाला फार काळजी घ्यायला लागत असेल, नाही का? मग स्वयंपाकाचं काय खाण्यापिण्याच्या कशा आवडी आहेत घरात? आमच्याकडे सगळ्याचीच आवड आहे. नॉनव्हेज, व्हेज, गोड सगळं आवडतं. सगळं आवडतं? हो. तिखट वगैरे? हो, सगळ्या प्रकारचं हे आवडतं. आणि मला पण फार सवय आहे काय काय करायची. वेगळे पदार्थ मी करते आणि त्यांच्यावर प्रयोग करते. सगळ्यांवर प्रयोग करता, हे बरं आहे. आपण करायचं आणि त्यांच्यावर प्रयोग करायचा. पण नाही, तुमचे प्रयोग निश्चितच काय म्हणतात, सुपर्ब असतील, सफल प्रयोग असतील, नाही का? एखादा फसलेला प्रयोग आहे का तुमच्याकडे? हो, एकदा चकल्या फसल्या होत्या. म्हणजे कशा? म्हणजे मी सगळं नेहमीप्रमाणे केलं होतं, पण ते तेलात घातलं की त्या तुटत होत्या. शेवटी मी ते तुकडेच तळून काढले. आणि तुकडेच खायला दिले? पण हे अगदी ऐन दिवाळीत की नाही, असं म्हणजे अधेमध्ये असं करते ना मी कधीतरी असं तेव्हा. बरं, मग आज काय करणार आहात? आज मी पालक रायता करणार, बाजरीचे वडे करणार आणि सोयाबीन आणि नाचणीचे पौष्टिक लाडू करणार. अरे बापरे, हे सगळं अगदी पौष्टिक आहे. पालक आणि नाचणी, सोया. मग सगळ्यात आधी काय करणार? पहिलं पालक रायता करूया. पालक रायता करायचं. काय काय साहित्य लागेल त्यासाठी? पालक, सीडलेस खजूर, 1 चमचा वाटलेली मिरची, चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी दही. थोडक्यात हे रेसिपीचं साहित्य आहे. ही डिश ना थोडीशी इंटरेस्टिंग आहे, म्हणजे पौष्टिकही आणि टेस्टी सुद्धा आहे. सहसा पौष्टिक पदार्थ टेस्टी नसतात असं आपलं माझं मत आहे. पण ही इंटरेस्टिंग यासाठी कारण यात सगळ्यात चवी आहे. बघा ना, म्हणजे आंबट पण आहे, गोड पण आहे, तिखट सुद्धा आहे. पालक म्हणजे काय काकू? आयन, बरोबर? आणि खजूर म्हणजे पण आयन. म्हणून पौष्टिक आणि टेस्टी अशी आपली डिश आहे. तर आता काय करायचं काकू? सगळ्यात आधी पहिल्यांदा हा पालक ब्लँच करून घ्यायचा आणि मग तो बारीक चिरून घ्यायचा आणि मग सगळं मिक्स करायचं. ठीक आहे, आपण हे सगळं करूया. त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करतोय पालक खजूर रायता. पालक वाफवून झालेला आहे. आता काय करणार काकू आपण? आता हे सगळं आपण मिक्स करायचं. मिक्स करायचं. पहिल्यांदा पालक घ्यायचा.
हा किती, एक वाटी म्हणजे कसं? एक छोटी जुडी. एक छोटी जुडी. त्याच्यामध्ये अर्धी वाटी सीडलेस हे खजूर घालायचे. हे किती? अर्धी वाटी. हा, अर्धी वाटी. एक चमचा वाटलेली मिरची, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं तिखट. हे एकत्र करून जरा हे करून घ्यायचं. आता मीठ घालते जरा, चवीप्रमाणे मीठ. आणि भरपूर घट्ट दही. भरपूर घट्ट दही. हे किती दिवस टिकतं? फ्रीजमध्ये राहू शकतं 2 दिवस. 2 दिवस राहू. पण ते राहणारच नाही, एवढं छान लागतं. हो, इतकं छान लागतं, टेस्टी. हे आपण असंच पण डाएट वगैरे करतात ते लोक पण असं करून बाउलवर खाऊ शकतात. डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम डिश आहे असं काकूंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी तर नक्कीच हे करून बघणार घरी माझ्या. कलरफुल पण दिसतं, छान दिसतंय ना. झालं आपलं तयार. तयार झालं. पालक खजूर रायता तयार झालाय. तुम्हाला करून बघायचं आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. पालक रायता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी वाफवलेला पालक, 1 वाटी खजूर, ठेचलेली हिरवी मिरची, मीठ आणि 1 वाटी दही. कृती: प्रथम 1 वाटी पालक स्वच्छ धुवून तो वाफवून घ्यावा. वाफवलेल्या पानांचे तुकडे करून त्यामध्ये 1 वाटी खजूर, 1 चमचा ठेचलेली हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि 3 ते 4 चमचे घट्ट दही घालून रायता एकजीव करून घ्यावं. टेस्टी आणि पौष्टिक पालक खजूर रायता आपलं तयार झालंय. आता आपण करतोय बाजरीचे वडे ना काकू? हो. काय? बाजरीचे आणि बाजरी मेथीचे वडे. बाजरी मेथीचे वडे. बरं, मग आता साहित्य सांगता? 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी मेथी चिरलेली, 1 चमचा धना जिरा पावडर, 2 चमचे बेसन, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा वाटलेली मिरची आणि भिजवण्यासाठी दही. आणि हे राहिलं चवीपुरतं मीठ आणि तेल थोडं. आता काय करायचं काकू? आधी आता याचं पीठ भिजवायचं सगळं मिक्स करून. बरं, मी आधी मग बाजरीचं पीठ हे घ्या. घालू मी सगळं? हो. किती हे आपण घेतलं? 1 वाटी. 1 वाटी बाजरीचं पीठ. आता 1 वाटी चिरलेली मेथी सगळी घालू. आता 2 चमचे बेसन. बेसन. आता 1 चमचा धना जिरा पावडर. बरोबर उचललंय ना मी? बरं, 1 चमचा भरून बस एवढी. आणि 1 चमचा बडीशेप पावडर. वाटलेली मिरची सगळी घालू. तिखट होईल मग कमी कमी. बस. आता काय करू? आता दही. हा, तुम्ही सांगा किती घालू. मिक्स करून घेता आधी? मिक्स करून घेते. किती घालू आता दही? घालू थोडंसं घालू, नंतर मग थोडं. बघा, दह्याऐवजी ताक वगैरे पण घालू शकतो का की नाही? चालू शकेल, घातलं तरी चालतात. बरं, आता घालू दही सगळं? काकू, स्वयंपाका व्यतिरिक्त तुमचे काय काय छंद आहेत सांगा मला. मला वाचनाची थोडी आवड आहे आणि हल्ली तर जास्ती वेळ सगळा टीव्ही बघण्यातच जातो. आणि फिरण्याची किती आवड आहे? फिरण्याची आहे आवड थोडीशी, जास्ती नाही. जास्त नाही. आपलं मिक्स करून झालं. हा, काय म्हणताय? टाइम नाही, वेळ नाही मिळत. वेळ नाही मिळत. आता आता थोडंसं मीठ घाल चवीनुसार. हे सगळं एकजीव करून झालं ना? आता काय करायचं? आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि वडे थापून तळायचे. म्हणजे आता आपल्याला वडे थापून घ्यायला लागतील. हो. आम्ही वडे थापून घेतोय, तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. वडे थापून तयार आहेत, तेल सुद्धा गरम झालंय. आता फक्त आपल्याला तळायचे आहेत ना? आणि हे खायचं कशा बरोबर का?
टोमॅटो सॉस बरोबर, केचप बरोबर, दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर पण छान लागते. छान लागते. घरगुती लोण्याबरोबर. बाजरी मेथीचे वडे तयार आहेत. तुम्हाला करून बघायचे मग साहित्य आणि कृती लिहून घ्या. बाजरी आणि मेथीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी दही, 1 वाटी चिरलेली मेथी, 1 चमचा धणे जिरे पूड, 2 मोठे चमचे बेसन, 1 चमचा बडीशेप पावडर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 वाटी चिरलेली मेथी, 2 चमचे बेसन, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा बडीशेप पूड, हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 वाटी दही आणि चवीनुसार मीठ घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे वडे थापून ते खुसखुशीत तळून घ्यावेत. बाजरी मेथीचे वडे आपले तयार झाले आहेत. आता आपण करणार आहोत काय काकू? नाचणी सोयाबीनचे पौष्टिक लाडू. नाचणी सोयाबीनचे पौष्टिक लाडू. काकू साहित्य सांगा. 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी सोयाबीनचं पीठ, 1 वाटी गूळ, 1 वाटी साजूक तूप, गाईचं तूप आहे मुद्दामच घेतलंय, आणि डेकोरेशनसाठी सोललेले बदाम, चवी टेस्टसाठी वेलची पावडर आणि हे काजू आणि मनुका. तूप गरम होत आहे आता. घालायचं पीठ. हो. सगळ्यात आधी कुठलं घालू? नाचणीचं घाला. सगळं एकत्रच घालू? सगळं एकत्रच करायचं. सगळं घालू? हो हो. आता सोयाबीनचं ते कणिक. हे चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं. ही रेसिपी तुम्ही कुठून शिकलात काकू? सावंतवाडी स्पेशल? मग गावाला गेले होते तेव्हाच तिकडे शिकलात? आणि तिकडची एखादी रेसिपी सांगा ना आम्हाला स्पेशल, जे तुमची खासियत आहे आणखी अशी. तिकडचं कोकणातलं म्हणजे जास्ती करून म्हणजे आम्ही गणपतीला मोदकच ना. ते मोदक हातानेच करतो म्हणजे आम्ही. बरं, मग आता हे भाजून घेऊन यात काय घालायचं? आता हे भाजून झालं ना की ताटात काढायचं आणि मग गुळाचा पाक करून घ्यायचा आणि मग ते मिक्स करून त्याच्यात वेलची पावडर घालून लाडू वळायचे. तूप गरम झालाय. आता आपण गुळ वितळवून घेणार आहोत. घालू गुळ? हो. सगळा? काकू मला सांगा, आपण डायरेक्ट पण गुळ गरम करतो ना, तर तसा पण तो वितळतो, तर मग तुम्ही खास तुपात काय वेगळं कारण आहे त्यासाठी की काय? कारण असं नाही, ते लवकर वितळण्यासाठी आणि लाडू सॉफ्ट होण्यासाठी. लाडू सॉफ्ट होण्यासाठी आणि शिवाय पौष्टिक लाडू. आणि गाईचं तूप आहे. हा कुठला गुळ काकू? हा चिक्कीचा? हा साधा गुळ. साधा किसून घेतलाय तो आणि लवकर वितळण्यासाठी. मला आता कळायला लागले, चिक्कीचा गुळ, साधा गुळ. हा पूर्ण पातळ झाल्यानंतर पाक वगैरे नाही करायचा, फक्त वितळवून घ्यायचा. आणि मग त्यानंतर त्याच्यात भाजलेलं पीठ घालायचं. घालायचं आपण हो आता हो पीठ. थोडं घट्ट होईपर्यंत बंद करू. हो. ते 5 मिनिटांनी थंड होईल, मग लाडू वळायचे. झालं ना पूर्ण एकजीव करून? मग आता आपण हे थंड करून घेऊया आणि याचे लाडू वळून घेऊया. मिश्रण थंड झालंय. आता आपण लाडू वळून घ्यायचे. वेलची पावडर घालूया. वेलची पावडर घालायची. मग ते एकत्र मिक्स करून एकत्र करून लाडू वळायचे. ते थोडंसं गरम असतानाच करायला हवं, म्हणजे मग आपल्याला हे लावायचं आहे ना सगळं, नाहीतर गुळामुळे ते नंतर. अच्छा, असं हे करायचं जरा मुलांना जरा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तुम्ही 2 मनुका लावलात ना? काळ्या मनुका डोळ्यांसाठी वापरला आणि हे काय बदाम? बदाम सोललेला बदाम ना? हा. आणि आता हे काजू घालायचं. अरे वा, छान झाला या लाडू. म्हणजे डेकोरेशन उत्तम आहे. अशा पद्धतीने आपले नाचणी सोयाचे हसरे लाडू तयार झाले. आपण आणखी लाडू वळून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही देखील साहित्य आणि कृती लिहून घ्या. नाचणी आणि सोयाबीनचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी सोयाबीनचं पीठ, 1 वाटी साजूक तूप, बदाम, अर्धा चमचा वेलची पूड, काजू आणि मनुके,
कृती प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी सोयाबीनचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन मिश्रण भाजून घ्यावं. एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालावा आणि त्याचा पाक करून घ्यावा. त्यामध्ये भाजून घेतलेलं पीठ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. या लाडवांवर काजू, बदाम आणि मनुके लावावेत. आपल्या तिन्ही डिशेस तयार आहेत आणि काकूंची सगळी फॅमिली पण इथे आहे. काकू, सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर सुरेश राणे, ही माझी सून सृष्टी राणे, तो माझा मुलगा सचिन राणे, या 2 माझ्या नाती मनस्वी आणि दयस्वी, आणि ही माझी लहान बहीण. अच्छा, नमस्कार. मग सगळ्यात आधी तर काकांना मी विचारीन, काय काका, कशा आहेत आमच्या काकू, काय सांगाल? काकू चांगले आहेत, एवढंच सांगाल? जेवण बनवण्यात पण सुगरण आहेत म्हणजे काकू. आणि सचिन दादा, काय सांगाल? काकू कशा आहेत, आई कशी आहे? चांगली आहे. काय काय नवीन नवीन पदार्थ हो, त्यांनी सांगितलं आम्हाला, प्रयोग करतात ते सगळे तुमच्यावर. तुम्हाला काय आवडतं आईच्या हातचं? बिर्याणी आवडते. बिर्याणी आवडते? कुठली, नॉनव्हेज की व्हेज? नॉनव्हेज. अरे वा. काका, तुम्हाला काय आवडतं काकूंच्या हातचं? बिर्याणीच आवडते. बिर्याणीच आवडते. म्हणजे सगळे नॉनव्हेजचे शौकीन आहेत का? काका, तुम्ही एवढी वर्ष पोलीस दलात होता, आता कसं रुटीन आहे तुमचं, काय करता? आता पहिलं काय बंधन होतं, पोलीस डिपार्टमेंटच्या टायमावर जायला पाहिजे. आता तसं काही नाहीये. आता मनाची मर्जीप्रमाणे चालतं काम. हा, त्यामुळे आता बराच वेळ तुम्ही काकूंना पण देऊ शकता, हो की नाही काकू? आणि सृष्टी, तू सांग, कशा आहेत काकू? सुगरण असल्यामुळे मला जेवणाचं टेन्शन नसतं ना. जेवणाचं टेन्शन नसतं की स्वयंपाकाचं टेन्शन नसतं? जेवण करायचं पण खायचं पण दोन्ही टेन्शन नसतं. काय, कुठला पदार्थ काकूंच्या हातचा खूप आवडतो? सगळेच पदार्थ आवडतात. सगळेच. तरी तुमची फेवरेट डिश कोणती? त्या असं शेवपुरी वगैरे चाट ते बनवते, ते मला आवडतं. तुम्हाला तुमच्या सुनबाईच्या वेगवेगळ्या प्रकारची भजी मस्त करते एकदम. हो हो. बरं, आम्हाला पण आता ती खायला हवी म्हणजे. आणि तुम्ही सांगा, तुम्ही काकूंच्या बहीण आहात, काय सांगाल? त्यांनी सांगितलं तुम्ही 5 बहिणी होता, तेव्हाच्या वातावरणाबद्दल, काकूंच्या स्वभावाबद्दल तुमच्या काही अशा काही आठवणी आहेत एकमेकींच्या एकत्र? मी खूप लहान होते त्यांच्यापेक्षा. आता दोघी जरी दिसत असलो नाही हो, असं काही नाही. आणि मी बोर्डिंगमध्ये मोठी झाली. अच्छा. आणि पण ती जायची मला भेटायला बोर्डिंगमध्ये. आणि तेव्हा माझे भाऊजी सुद्धा गावदेवी पोलीस स्टेशनला होते आणि मी सेवा सदनमध्येच होते. त्यामुळे नेहमी मला येऊन काही तिने नवीन केलं की मला घरी आणून द्यायचे ते. प्रेमळ आहेत खूप. अतिशय. दोघंही जण, तुमचे भाऊजी आणि दोघंही जण अतिशय प्रेमळ. मग तुम्हाला त्यांच्या हातचं काय आवडतं? तुम्हाला त्या बोर्डिंग मध्ये आणून द्यायच्यात किंवा काय विशेष असं कुठला पदार्थ? मला गोड पदार्थ आवडायचे, त्यामुळे ती खीर वगैरे केली की नेहमी आणून द्यायची. खूप छान वाटलं. 2 छोट्या छोट्या नाती आहेत आजी तुम्हाला, आणि तुमचा परिवार खूप छान आहे, खूप मोठा आहे. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. पण त्याआधी काकू, तुम्ही आम्हाला एवढ्या छान रेसिपीज शिकवल्या आणि एवढा छान वेळ दिला त्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडून एक छोटीशी भेटवस्तू. हे घ्या. थँक्यू. मी पण झी मराठीची आभारी आहे तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल. मी खूप दिवसापासून वाट बघत होते या संधीची. आज ती संधी आणि इच्छा माझी पूर्ण झाली. थँक्यू सो मच. तर आता वेळ आली आहे रेसिपी चाखून बघण्याची. आमची छोटीशी दयस्वी सुद्धा उत्सुक आहे. बघा, तिच्या हातात चमचा आहे, कधी एकदा खाईन असं झालंय तिला. आम्ही सुद्धा रेसिपीज खाऊन बघतो. तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आता मला सांगा, आज कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार आहात? आज मी तुम्हाला गोड रेसिपी दाखवणार आहे. गोड रेसिपीज? गव्हाच्या कोंड्याचे मुटके. दुसरी आहे मक्याचा रवा, त्याच्यापासून बनवलेला खरवस. तिसरी आहे चायना ग्रास आंबा बर्फी. चायना ग्रास आंबा बर्फी.